नमस्कार. डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात. हितगुज पालकांची ह्या व्हिडिओ सिरीजला ऐकता 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 तुम्ही जवळपास आता ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्याकडे येऊन थांबलात. आणि आजचा विषयही तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि विषय आहे अंडरस्टँडिंग ईच अदर. खरंच घरामध्ये आपण एकमेकांना समजून घ्यायला लागलो आहे का? आपण खरंच एकमेकांना समजून घेतोय का? जर आपण खरंच एकमेकांना समजून घेत नसतील तर त्याचे निर्माण होणारे परिणाम किंवा त्याच्यातून निर्माण होणाऱ्या समस्या या सगळ्या गोष्टींचा जर आपण एकंदरीत विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की अरे आपण खरंच काय कमवतोय आणि काय गमावतोय. राग नका वाटू देऊ, परंतु हा घराघरातला प्रश्न आहे जो की आपल्याला समजून घ्यावा लागेल. शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळालेली असतील. खूप वेळेस आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला जी सिच्युएशन, ज्या काही परिस्थिती असतात, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती कुठेतरी काम करतोय, एखाद्या ऑफिसमध्ये काम करतोय, एखाद्या सरकारी कार्यालय असेल किंवा प्रायव्हेट कंपनी असेल, कुठल्या तरी ठिकाणी एखादा व्यक्ती काम करतोय. या काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा तो ते सगळ्या कामाच्या ठिकाणावरून घरी येतो ना, तुम्हाला सांगतो, तर घरी येत असताना बऱ्याच अंशी खूप कमी लोक अशी असतात की ज्यांना कामाच्या ठिकाणी आलेलं प्रेशर कामाच्या ठिकाणी सोडता येतं. बऱ्याच वेळेला ते प्रेशर घेऊन घरी आलेले असतात आणि घरी आणखी काहीतरी दुसरीच घटना घडलेली असते. त्यांनाही असं वाटत असते की त्या व्यक्तीने, घरातल्या कर्त्या पुरुषाने जो कंपनीतून काम करून परत आलेला आहे त्याने त्या कामामध्ये सपोर्ट करावा, ही त्यांची माफक अपेक्षा असते. आणि काहीतरी गोंधळ होतो आणि तिथे चिडचिड होत आहे. स्पेशली हा अनुभव मी माझ्या लाईफमध्ये कधी घेतलाय सांगू का? जेव्हा आमच्या वडिलांची थर्ड शिप असायची. माझे वडील बजाजमध्ये सर्व्हिस करत होते, आता ते रिटायर. परंतु जेव्हा ते यायचे थर्ड शिपवरून आणि सकाळी जर काहीतरी गोंधळ झाला त्या सगळ्याच्या मध्ये, एवढी भयंकर चिडचिड त्यांची व्हायची, तुम्हाला सांगतो. हे 2दा 3दा 4दा ऑब्झर्व केल्याच्या नंतर आम्हाला एकच लक्षात आलेलं होतं, ज्या दिवशी थर्ड शिप असेल आणि थर्ड शिपवरून जर वडील घरी आलेले असतील तर काही असा इश्यू घडू द्यायचा नाही की ज्याने त्यांची चिडचिड होणार आहे. याला म्हणतो आपण रिअल अंडरस्टँडिंग. मला मान्य आहे ना, प्रेशर कोणाला नाही आहे. तुम्हाला सांगू, मी म्हणजे रिसेंट त्या फेजमध्ये मी जेव्हा पुण्याला पण जातोय किंवा मुंबईला पण जातोय, मुंबई आणि पुण्यामधली ट्रॅफिक ही जर आपण ऑब्झर्व केली किंवा त्या ट्रॅफिकमधून जर आपल्याला जाण्याचा वेळ प्रसंग आला ना, तुम्हाला सांगतो, अक्षरशः असं वाटतं की ह्या माणसांना हे रोज फेस करावं लागतंय. जेव्हा या ट्रॅफिकच्या याच्यातून फेस करून ते जेव्हा घरी जात असतील त्यांची मानसिकता काय होत असेल आणि त्यांच्या त्या मानसिकतेला समजून घेणारी माणसं आज घरामध्ये आहेत का? कामाला जाणं चुकणार नाहीये, या मुलांना कॉलेजला जाणं चुकणार नाहीये, त्या आईला घरातले कामं करायला चुकणार नाहीयेत. हे सगळं रहाडगाडगं चालत राहणार आहे. परंतु हे घडत असताना, हे चालू असताना जर आपण एकमेकांना घरात समजून घेणार नाहीये तर मग कोण समजून घेणार आहे? त्या आईला बिचारायला जे काही कामाचं प्रेशर किंवा ज्या काही गोष्टी हँडल कराव्या लागतात घरामध्ये, तिला कधीतरी समजून घेतलं पाहिजे आपण. कधीतरी त्या कामातून तिला आपण सुटका दिली पाहिजे. असं होऊ शकतं का? कधीतरी तिला आपण सपोर्टिव्ह अप्रोचने, खरंच का आई तू किती मेहनत घेतेस, आपण एवढे 2 शब्द वापरू शकतोय का? खरंच बाबांना तुम्ही म्हणू शकता का तुमच्या वडिलांना की खरंच तुम्ही किती दमता, किती मेहनत घेता तुम्ही आमच्यासाठी? कधीतरी आपण हे शब्द वापरू शकतोय का? आणि कधीतरी तुम्ही तुमच्या मुलांनाही जे प्रेशर्स येत आहेत, अभ्यासाचे असतील, परीक्षेचे असतील किंवा इतर काही घटनांचे असतील, या सगळ्यांना तुम्ही पण समजून घ्यायला तयार आहात का? मी दोन्ही अँगलनी तुम्हाला सांगतोय, कारण अंडरस्टँडिंग ईच अदर असा आपला टॉपिक आहे. जर घरातले कर्ते पुरुष त्या घरातल्या मुलांना आणि ते मुलं जर कर्त्या पुरुषांना किंवा आईला जर समजूनच घ्यायला तयार नाहीये, तुम्हाला सांगतो, तर मग आपली अंडरस्टँडिंग खरंच कितपत आपण एकमेकांना अंडरस्टँड करून पुढे जाणार आहोत? हा प्रवास कुठे जाणार आहे? का अशी चिडचिड होत राहणार आहे? असे चिडचिडीचे फुवारे उडत राहणार आहे आपल्या घरामध्ये? कुठेतरी याचा विचार व्हायला पाहिजे. विचारांची देवाणघेवाण आणि आदान प्रदान करत असताना समोरच्या माणसाची आजची मानसिकता काय आहे, या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून आपण त्यांच्यासमोर काय मांडायचंय याचा अनालिसिस ज्याला करता येतो, मला असं वाटतं की तोच माणूस खरंच एकमेकांना अंडरस्टँड करू शकतोय. आणि सिच्युएशन प्रत्येकासमोर आहे, प्रत्येकासमोर आहे. मग ती घरातली मुलं असतील किंवा कर्ते पुरुष असतील किंवा आई असेल किंवा अजून कोणी असेल, एव्हरीबडी, प्रत्येकासमोर ही सिच्युएशन आहे. परंतु त्यांना समजून घेणारं कोणीतरी भेटलं ना की त्यांचा दिवस खूप चांगला जाणार आहे.
त्यांची मानसिकता स्टेबल राहणार आहे. घरामध्ये आनंदाच्या लहरी उठायला सुरुवात होतील जर आपण एकमेकांना समजून घेतलं तर. हे करावं लागेल. काय करायचंय आपल्याला? फक्त एवढाच एक अनालिसिस करायचं आहे की आज नेमकं आपल्या वडिलांची मानसिकता काय आणि आपण कुठला विषय छेडायचा किंवा छेडू नये. जर असं वाटलं की खूप काहीतरी प्रेशराइज्ड आहे तर हलकं फुलकं काहीतरी आपल्याला त्यांची चर्चा करता येते का? जर असं वाटलं की ते आनंदी आहेत, मग आपल्याला एखादा सिरियस इश्यू करून घेऊन जर आपण त्याच्यामध्ये चर्चा केली तर काही प्रॉब्लेम नाही आहे तसा. पण हे समजून घ्यावं लागेल. तुम्हाला पहिला प्रश्न हा नक्की विचारता आला पाहिजे की मला असं असं आहे तुमच्याशी बोलायचंय, तर आता बोललेलं चालेल की नंतर बोलायचं पप्पा? जर ते म्हटले की नाही काही हरकत नाही, आपण याच्यावर थोडं मी फ्रेश होताना पण बोलूया, तर वेल अँड गुड. पण त्यांची रिॲक्शन प्रोसेस जर थोडीशी वेगळी आली त्यांना म्हणा ठीक काय हरकत नाही, आपण ह्या विषयावर नंतर बोलूया, तुम्ही थोडा आराम करून घ्या. लक्ष ठेवा, एकमेकांची काळजीवाहूपणा जो असतो ना, तुम्हाला सांगतो, तो जर आपण करायला लागलो ना, घराचं नंदन म्हणायला वेळ लागणार नाही. खरंच लागणार नाही. मला माहित नाही या कंप्लीट 20-21 व्हिडिओच्या सिरीजमधून तुम्हाला काय मिळालं आहे, पण तुमच्या घरामधल्या एका प्रश्नाला जरी सॉल्व्ह करण्यासाठी जर हा व्हिडिओ दुवा म्हणून रोल प्ले करत असेल तर मला असं वाटतं की मी जिंकलो आहे. माझा खरा विषय हा तुमच्या घरामध्ये आनंदाचं आणि भरभराटीचं असं एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा आहे. तो जर पर्पज सॉल्व्ह होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अंशी आमचा विजय झाला. जर या सगळ्या गोष्टींना ऐकूनही तुम्ही जर इम्प्लिमेंटेशनच्या मार्गावर लागू शकत नसाल तर मला असं वाटतं की शेवटी मग ते वाक्य खरं आहे, वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिळता. ही कंप्लीट व्हिडिओ सिरीज जर तुम्हाला ऐकायला आवडली असेल, त्याच्यातून 4 गोष्टी मिळाल्या असतील तर तुमच्या आप्तेष्टांसोबत, ओळखीच्यांसोबत ही व्हिडिओ सिरीज नक्की शेअर करा. राईट? त्यांना नक्की सुचवा की अशा पद्धतीची व्हिडिओ सिरीज तुम्ही देखील नक्की ऐका. फाईन? तुमचे रिप्लाय, तुमच्या कमेंट्स आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्हाला नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच.